मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नीरा रोड मधल्या मराठी द्वेषा विरोधामध्ये मराठी माणसाची एकजूट, मनसे ठाकरेंच्या सेनेसह एकीकरण समितीचं विराट मोर्चाद्वारे उत्तर। शांततेमध्ये निघालेल्या मोर्चात मंत्री प्रताप सरनाईक पोहोचताच गालबोट, संतप्त जमावानं सरनाईकांच्या दिशेनं बाटली भिरकावली। मंत्र्यांना पाहून जय गुजरात आणि 50 खोक्यांच्या घोषणा। आधी परवानगी नाकारण्यात आलेल्या मोर्चामध्ये सत्तेतीलच मंत्री सरनाईक आल्यामुळे वाद, आंदोलकांच्या घोषणांमुळे सरनाईक यांच्यावर काढता पाय घेण्याची वेळ। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेमधील काही कार्यकर्त्यांकडून दादागिरी आणि गुंडगिरी करण्याचा प्रयत्न, मात्र मला अडवणाऱ्याला भीक घालत नाही, मोर्चेकरांच्या घोषणाबाजीवर प्रताप सरनाईकांचं उत्तर। ताब्यात घेतलेल्या अविनाश जाधवांना पोलिसांनी सोडलं। पोलिसांनी मोर्चाचा मार्ग बदलण्याबद्दल कोणतीही कल्पना दिली नव्हती, अविनाश जाधव यांचा आरोप। मोर्चा आधी पहाटे 3 पासूनच पोलिसांकडून मनसे आणि ठाकरेंच्या लोकांची धरपकड। महाराष्ट्रामध्ये मराठीचा मोर्चा निघू शकत नाही का, आंदोलकांचा संतप्त सवाल। मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याच्या वादात सरकारचं एक पाऊल मागे, मोर्चाला परवानगी का नाकारली याबद्दल फडणवीसांकडून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना विचारणा। मनसेचा मोर्चा निघण्याआधी लोकांना ताब्यात घेणं योग्य नाही, मात्र एका पक्षाचा अजेंडा चालू देणार नाही, अविनाश जाधवांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सरनाईक यांची भूमिका। सरकारच्या दहशतवादापुढे आम्ही झुकणार नाही, संदीप देशपांडे यांनी ठणकावलं। तर गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी, आम्हाला का नाही, देशपांडे यांचा सवाल। बिहार निवडणुकांमध्ये फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्राला अशांत करण्याचा भाजपचा प्रयत्न, निशिकांत दुबेच्या विधानावरून संदीप देशपांडेंचा आरोप। केडियाचं ऑफिस फोडणाऱ्या कार्यकर्त्यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट, राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली। विरोधी पक्षनेते पदावरून विधानसभेत विरोधक आक्रमक, विरोधी पक्षनेता का निवडला जात नाही, भास्कर जाधवांचा संतप्त सवाल। तर विरोधकांकडून सभात्याग। वाशिममध्ये भर पावसात बच्चू कडूंची सातबारा कोरा यात्रा सुरू, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचं आंदोलन। आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या 4 चाकीची दुचाकीला धडक, अपघातामध्ये दुचाकीस्वार नितीन शेळकेंचा मृत्यू। सागर धस यांच्या विरोधात सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नाशिकमध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरला, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचलेलं पाणी आता कमरेपर्यंत, गोदा घाटावरील मंदिरं अद्यापही पाण्याखालीच। भंडाऱ्यामधील गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले, वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नागपूरसह परिसरात आज दुसऱ्या दिवशीही संततधार पाऊस सुरूच, 9 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा। नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मध्य वैतरणा धरण 90% भरलं, धरणातून सध्या 3000 क्युसेक्सना विसर्ग सुरू। सरकारी संस्थांमध्ये 100% पदभरतीला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता, शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदांच्या भरतीला सकारात्मक प्रतिसाद, अभियांत्रिकी शासन अनुदानित संस्थांमध्ये 100% पदभरती होणार। जीएसटी महसुलामध्ये महाराष्ट्राची आघाडी, जून महिन्यात 30,553 कोटी रुपयांचं कर संकलन, जीएसटीमध्ये सर्वाधिक योगदान देणाऱ्या राज्याचा मान महाराष्ट्राला। अमेरिकेच्या टेक्सासमधील भीषण पुरामध्ये आतापर्यंत 100हून अधिक नागरिकांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता, युद्ध पातळीवर बचाव मोहीम सुरू। डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा टॅरिफ बॉम्ब, दक्षिण कोरिया, जपानसह जगातील 14 देशांवर 25% आयात शुल्क लादणार, 1 ऑगस्टपासून 25% कर आकारला जाणार। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।